शेतकरी बांधवांकरिता, शेतकरी मित्रांकरिता आणि युवा शेतकरी पुत्रांकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून अजून एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन, सल्ला, मदत आणि योजनेची माहिती या सर्व गोष्टी मिळवण्याकरिता शासन, प्रशासन, कृषी विभाग नेहमीच काही ना काही नवीन गोष्टी, नवीन अपडेट आणतच असते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं, की हे आलेल्या योजना, अपडेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच अजून एक उपक्रम आणण्यात आलेला आहे. तर आता पाहण्यासारखे असेल, की या उपक्रमाचा शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना किती लाभ होईल. तर मित्रहो बघून घेऊया हा जो उपक्रम आहे, तो उपक्रम काय आहे, याचे नाव काय आहे? तर मित्रहो शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करता येईल आणि कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्यामध्ये अजून जवळीक आणण्याकरिता 2026 या नवीन वर्षामध्ये संवाद सेतू हा जो आहे उपक्रम, हा उपक्रम राबविला जाणार आहे. ज्यानुसार आठवड्यामधून 2 दिवस कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत मित्रांनो. त्याकरिता गाव पातळीवर जवळपास 8,000 कृषी अधिकारी यांना कार्यालयाकरिता जागा सोबतच लॅपटॉप, तसेच लॅपटॉप आणि जागेच्या व्यतिरिक्त फर्निचर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो कृषी विभागाकडे सद्य परिस्थितीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार 27,000 मंजूर मनुष्यबळ आहे. त्यापैकी 19,000 पदे भरलेली असून यामधील 13,500 अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रशासकीय कामकाज गुंतलेले अधिकारी वगळता सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी मिळून 8,600 मनुष्यबळ गाव पातळीवर प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. या अगोदरही शेतीशाळा, चर्चासत्रे किंवा मोका तपासणी या अशा कामांच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद होत होता मित्रांनो. परंतु तरी सुद्धा जसा हवा तसा शेतकऱ्यांशी संवाद होत नव्हता. त्यामुळे संवाद सेतू हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या सोयीनुसार, वेळेनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रामधील कुठल्याही भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो सोबतच हा उपक्रम राबवत असताना यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. गावागावात कार्यशाळा कार्यरत असलेली कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांच्या हृदयापर्यंत पोहोचावी, त्यांच्या बांधापर्यंत पोहोचावी, हा हेतू समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो. आणि या उपक्रमाकरिता कोणतेही नियम, सक्ती, आदेश नसणार आहेत मित्रांनो. त्यामुळे कृषी अधिकारी गावागावात जाऊन शेतकऱ्याशी सुसंवाद साधणार आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या सल्ल्याचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या अपडेटचा, कृषी योजनांचा, वेळोवेळी शेती पिका संदर्भात, औषधी संदर्भात, जमिनी संदर्भात, मातीच्या उपक्रमासंदर्भात, त्यांच्या गुणवत्तेसंदर्भात सल्ला मसलत करता येणार आहे. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभणार आहे. आता खऱ्या अर्थाने एवढ्या वर्षापासून शेतकऱ्यांकरिता ज्या योजना राबवण्यात येतात, उपक्रम राबवण्यात येतात, त्या किती प्रमाणामध्ये मिळतात आणि आता हा जो उपक्रम आहे संवाद सेतू, या संवाद सेतूचा शेतकऱ्यांना किती लाभ होतो हे नक्कीच पाहण्यासारखे असणार आहे मित्रांनो. तर मित्रहो आशा करूया संवाद सेतूच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच मदत मिळावी, मोलाचा सल्ला मिळावा आणि वेगवेगळ्या योजनांची माहिती सुद्धा मिळावी, जेणेकरून शेती करत असताना त्यांना मदत होईल आर्थिक सक्षमीकरण करण्याकरिता. तर मित्रहो या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांकरिता तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या, तुमच्या, आमच्या उपयोगी नवीन माहितीसह. तर मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद.